आता आम्ही शेतामध्ये चाललो. आम्ही मुलांना सगळ्यांना घेऊन. चिरी पण तिकडं त्याचं चप्पल घालायचं काम चाललंय. सगळेजण येणार आहेत आता. सगळेजण आपण रानामध्ये जाणार आहोत. बोल्या चल. गळा बसलाय. माझ्या गळ्याकडे जास्त लक्ष देऊ नका कोणीच. आणि माझ्या गळ्याबद्दल काहीच बोलू नका कोणी. कारण की टिकली बी पडली घामाने. आणि गळा पण बसलाय पाण्याने. पाणी चेंज झालं इकडून तिकडचं. त्याच्यामुळं सगळं पाणी बिनी चेंज झाले. चल चल हा श्लो आलो कुठे. हे बघा गोल्या हात पकड. हे बघा असलं चिखल झालेलं आहे रस्त्याने. आणि आम्ही असे उड्या मारत मारत जाणार आहोत. चला उड्या मारा. हो गोल्याला उचलून घ्यायचं नाही असं शपथ घेतली त्यांनी. आणि त्याच्यामुळं असं ते हे बघा ये हळूच ये. काय झालं हे बघा इतकं बहीण कराय. कसं उचलून घेतो. हा चला चला. हो लय भरले पाय. हे बघा भरपूर चिखल आहे. आणि ह्या चिखलमध्ये तर आपण मी सुद्धा अशी आलेली आहे. आणि तो वायर पण चालू आहे असं म्हणतात. तर भरपूर टेन्शनची गोष्ट आहे बाबा ही. बापरे अशा उड्या मारीत मारीत यावं लागतं रानामध्ये. भरपूर चिखल आहे. आणि ते चिखलामध्ये उड्या मारत मारत आम्ही चाललो. आणि मी एकटीच मागं आहे. आपण चाललेलो शेतामध्ये. मामाचं त्यांचं शेत आहे. तर तिथं काय काय लावलेलं आहे ती बघू आपण. मला पण माहीत नाही आणखी. पण आता जाऊन बघणार आहोत. दरवेळेस वांगे हिरवी मिरची असं काय काय घेऊन जात असते मी आले तर. पण आता काय आहे काय नाही ते बघू आपण. मुलांना आपल्या मुलांना तर असं चालाय पण येत नाही. हे आपले मामा हे इथं थांबा. सगळेजण इथं थांबा. मामा तुमच्या शेताचं काय नुकसान झालंय का. वावलंय का. मग सांगा की तुमच्या शेताचं नुकसान झालंय. आम्हाला पण भरपाई द्या. काय काय तुम्हाला त्रास झाला तुमच्या शेतात. वाहून गेलं ना हरभरा सगळा वाहून गेला. मामाने त्यांनी शेतात हरभरा लावला होता. सगळा वाहून गेलाय. ना थोडासा राहिलाय. म्हणजे पाणी एवढं शेतातून गेलं की सगळं रान वाहून गेलं. भरपूर त्रास झाला. मकाचं भरपूर हाल झाले बेकार. हे बघा मकाच उघडी करून ठेवलेली आहे. झाकून ठेवलेली. पण तरी पण त्याला कोंब यायला लागले. असं त्रास आहे गावी सगळ्यांना आहे ना. मामा काही हरभरा आहे. हरभरा आहे. आता हरभरा वाहून गेला जास्त पाण्याने. त्याच्यामुळं हरभरा मामा लावायला लागला शेतात. पेरायचं म्हणत नाही ना. नाही ना. हा एवढं वाल्यामध्ये पेराय पण जमत नाही. त्यामुळे असं त्रास. त्याला वापसा लागतो. हा ताल फुटलेली. ताल आता यंदा टाकली होती. तर लय त्रास चालू आहे. शेतातले भरपूर हाल आहे. पेरा येत नाही म्हणून हाताने रवितात एक एक चना हरभरा. वल्ला आहे जास्त. आणि इकडं अजिबात हरभरा नाही आला. सगळं वाहून गेलाय. आणि हा बघा हरभरा असा पुढं आलेला आहे असा. तर भरपूर रानामध्ये असं वाहून गेलाय. तर खरंच आमचं हे बघा मोठे मामी तिकडं आहेत. लांब आहेत. आता मामीकडे जाणार आहोत आपण. आणि शेतामध्ये काय काय लावलंय काय काय नाही ते सगळं आता बघणार आहोत. मामाचं त्यांचे बघा हरभरा आणि ज्वारी पेरलेली. पण हरभरा आणि ज्वारी दोन्ही पण भरपूर नुकसान झालंय. आणि आता आपण बघू मामीने त्यांनी काय लावलंय. हा बघा घास. गुरांसाठी घास लावलेला आहे. मिरचीचं झाड पण लावलंय. बघा मिरच्या. वाव
बघा घास, मस्त घास ते लावलेलं आहे. मामीच त्यांचं काहीतरी काम चाललंय. मामी तिकडं कोण्यामध्ये दिसतात का तुम्हाला? मला तर दिसतात, काम करतात काहीतरी. हे बघा कांदा, कांदा घ्या कांदा, कांदा लावलाय मामीने त्यांनी. हे बघा तुरीच्या शेंगा, तर कोणाकोणाला माहिती आहेत ह्या तुरीच्या शेंगा. एकच झाड आहे आणि खूप जास्त प्रमाणात तुरी लागले त्याला. बघा तुरीच्या शेंगा आहेत आणि खूप आवडतात मला पण खायला. आणि एकच झाड आहे आणि भरपूर लधून गेलेत अशा शेंगा तुरीच्या झाडाला. हे बघा मस्त लधून गेलेल्या आहेत शेंगा. तर तुम्हाला कोणाकोणाला आवडतात हे शेंगा? भरपूर जास्त लधून गेल्यात आणि आपण खाऊन सुद्धा बघणार आहोत. थोडंसंच झाड आहे पण हे बघा मस्त कांदा पेरलेला आहे. तिकडून ऊस पण पेरलाय, हे कांदा पण पेरलाय भरपूर. मामान त्यांनी पण हे पेरलंय. मस्त छान असा कांदा आलाय, पण तो पण असं जराशी पडला झाड आहे आणि गवत जास्त उगवलंय पावसामुळं. भरपूर नुकसान झाली. मामी तिकडं काहीतरी कामच करीत होत्या. तिकडं काय लावलं त्या साईडला ते पण बघू आपण. कांदा बघा खाली पडलाय असा. मी तर म्हणलंय कांदा चांगला, कांदा पण असा मामीन त्याच सांगतात त्या कांद्याचं काय ते. मला तर नाही सांगता ना, मला चांगला दिसतोय असं मला वाटतं चांगला आहे, पण चांगलं नाही असं म्हणतात. नुकसान झालं आहे कांद्याचं बी. बघा शेतामध्ये गवत पण आले. गवत तर खूप छान आहे बकऱ्यांना खायला. मग मामीने कसलं साफ केलं आहे मिरच्या. नाशिक मामीने एवढं गवत काढले. हो वांग्याचे झाडं लावलेत पण छोटे छोटे आहेत आणखी. गेल्या वेळेस भरपूर वांगे नेलते मी, पण ह्यावेळेस पावसामुळेच वांगे पण नाही आले. सगळं नुकसान झालं. हे काय लसूण? हो मला वाटलं इथं एवढ्या जागेत कसं काय नाही. ह्याच्यातून चाललं नाही पाहिजे. बघा असं वांगे लावलेत. मिरच्या पण छान. लय गोठूड झालं हिवडशाच्यात. हे काँग्रेस एवढंच भरलेलं होतं हे असंच आहे ना. तन्नाशी खाणावं लागेल एवढं तिकडचं काढायचं राहिले ते माहिती कधी. ह्यात पण मिरच्या आहेत पण दिसत नाहीत आहे ना. मिरच्या आहेत नाही ना. मिरच्या नाही मोकळं राहणं ह्याचं. ह्यात गवत किती. तन्नाशी खाणावं लागेल ह्याच्यावर काहीतरी पेरावं लागेल. है ना? ठेवून नाही जमायचं. एवढं गवत काढे मामीने. मामी शेताचं तुमचं काय काय नुकसान झालं का नाही? लय नुकसान झालंय. लय झालं ना. कांदा वायाला गेला पहिला गावरान. आणि ह्यो आताचा हे आताचा बी आता बरा आहे गवत बिवत काढतो. लय नुकसान झालं. मामीचं काम झालं आता है ना. चालले आता घरी माघारी घे ना. जर ती असली तर माघारी येते. हां आता जाऊन परत माघारी यायचं. कांदा पण पावसाने इकडं तिकडं पडलाय. आता मामी आता घरी चाललं तेवढं वजन घेऊन. तर या सगळ्यांनी शेतामध्ये मामाचं त्यांचं शेत आहे आणि भाजी आली. शेपूची भाजी थोडीशी मामीने लावलेली आहे असं वाटते मला. तर मामीने सांगितले भाजी घ्या म्हणून. तर आता मी भाजी घेणार आहे. काय करायची भाजी कुडून घेतात का उपटून घ्यायची असते? मला सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये. भाजी घेऊ का नका आता ते टेन्शन झालंय. तर आता काय करायचं ते कळत नाही आहे मला. भाजी उपटून घ्यायची अशी डायरेक्ट का अशी खुडून घ्यायची तोडून घ्यायची म्हणजे तिला पुन्हा येईन त्याच्यासाठी तोडून घ्यायची का डायरेक्ट उपटून घ्यायची ती आणखी माहीत नाही. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. अशी खुडून घेतली तर परत येईन का भाजी? त्यापेक्षा आपण खुडूनच घेतलेली बरी. माहीत नाही काय कराय. तर आपण खुडून घेऊ आणि तिला पुन्हा भाजी आली तर येऊ शकते. त्याच्यामुळे आपण खुडूनच घ्यायचा प्रयत्न करू. आणि ती भाजी आली किंवा नाही आली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण असं काही नुकसान नाही करायचं आपल्याला. मामी त्या परत भाजी खाते जर मी उपटून नाही घेतली तर. त्याच्यामुळे आता मी पण खुडूनच घेणार आहे. अशी खुडून घेतली मी पण.
आणि घरी गेलो की अशी मस्त ताजी ताजी भाजी खायची. कोण कोणी अशी शेतातली भाजी खातंय नक्की सांगा कमेंटमध्ये. शेतातली भाजी मला तर खूप आवडते अशी भाजी खायला. हे बघा जरा हिला असे कोंबसुद्धा आलेले आहेत म्हणजे त्याकडे. वा 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 खूप छान असा वास येतोय भाजीचा एकदम खमंग. एकदम कसं सांगू मी एवढा टेस्टी वास येतोय. आणि शुकूची भाजी पण मला खूप आवडते. तरी एक नंबर भाजी आहे. एक नंबर तुझी कंबर तुझी चाल शेकी शेकी. ज्योती पण तिकडे घास कापते आणि ज्योतीने पण बराच घास कापलाय थोड्याच वेळात. ज्योती पण भरपूर चपळ आहे. तर अशी भाजी खुडून घेते मी. पुन्हा भाजी खायला येईन अशी आपल्याला त्याला खुडून घ्यायची कारण की पुन्हा 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 येईन भाजी आपली.